नमस्कार, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। MIDC ची परीक्षा आता जी आहे तर ते सुरू होणार आहे, परंतु याच्यासाठी पोस्ट वाइज वॅकन्सी जे आहेत तर ते आपल्याला माहित होत्या, परंतु आता पोस्ट वाइज आणि कॅटेगरी वाइज किती अर्ज आलेले आहेत हे आपल्याला कळणार आहे आणि याच्या माध्यमातून आपण ज्या पदासाठी अप्लाय केले त्या पदासाठी किती कॉम्पिटिशन आहे याचा आपल्याला जे आहे तर ते अंडरस्टँडिंग येणार आहे। बघा 2 जानेवारी 2024 लाच हे आलेलं होतं। बघा, सरळ सेवा भरती 2023 चं सूचना पत्र आहे। याच्यामध्ये उमेदवारांच्या अर्जाची संख्या प्रसिद्ध करण्याबाबत तर त्यांनी काय केलेले, इथं जेवढे काही अर्ज आले होते तर त्याची संख्या त्यांनी जी आहे तर ती इथं दिलेली आहे। तर आता आपण संपूर्ण व्यवस्थित पद्धतीने जे आहेत या डिटेल्स पाहणार आहोत। तत्पूर्वी आगामी MIDC परीक्षेसाठी आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज लॉन्च केलेले आहेत, ज्याच्यामध्ये मेकॅनिकलची टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे, फिटरची टेस्ट सिरीज आहे, इलेक्ट्रिशियनची आहे आणि सिव्हिलची आहे। तर या चारही टेस्ट सिरीज तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमी या ऍप्लिकेशनवर बघायला मिळणार आहे। तसेच हा नंबर आहे, याला कॉल करून तुम्ही या टेस्ट सिरीज विषयी अधिक माहिती विचारू शकतात। यांची प्राइस पण आपण कमी ठेवलेली, परंतु आगामी काळात किंवा आता जरी तुम्हाला कुठलाही कोर्स किंवा टेस्ट सिरीज परचेस करायचे असेल तर त्याला जर तुम्ही हा कोड यूज केला GM10 तर त्याच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला 10% ऑफ जे आहे तर ते मिळणार आहे, 10% एक्स्ट्रा सूट मिळणार आहे। म्हणून तुम्ही हा कोड जो आहे तर तो नक्की यूज करू शकता। आणि MIDC परीक्षे संदर्भात IBPS पॅटर्न नुसार या ज्या टेस्ट सिरीज आहे तर तो तुम्ही नक्की सॉल्व्ह करून गेलं पाहिजे, कारण की जोपर्यंत तुम्ही टेस्ट सिरीज करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला पुढचं जे आहे तर ते पॅटर्नच माहिती होत नाही। चला बघा, इथं खूप सारे पद आहेत, एवढी काही पद आपल्याला काही घ्यायची नाही आहेत, कारण की सगळे पदांना खूप काही पदांना एक्सपिरियन्स पण सांगितलेला होता। बघा, पहिलं पदाचं नाव काय, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ग्रुप ए, याची 518 पद आहेत। किती? 518 अर्ज आलेले आहेत। त्याच्यापेक्षा आपण जे ना तर ते आणखी या पद्धतीने जे आहेत तर ते हे केलेले। बघा, उपअभियंता स्थापत्य गट अ, याच्या 13 पदसंख्या होती, याचे किती आलेले आहेत, 1860 अर्ज आलेत। म्हणजे एका पदासाठी आपली कॉम्पिटिशन किती असणार आहे, 143 उमेदवारांची असणार आहे। पुढे उपअभियंता विद्युत यांत्रिकी गट अ, 3च जागा होत्या, परंतु या 3 जागेसाठी 643 अर्ज आले, म्हणजे एका पदासाठी 214 अर्ज आपण जे आहेत तर ते इथं म्हणू शकतो। पुढे सहाय्यक अभियंता सिव्हिलच्या गट ब च्या 107 जागा आल्या, सगळ्यात जास्त अर्ज आले, किती, 26,603, म्हणजे 249 एवढी कॉम्पिटिशन आपली इथं असणार आहे। पुढे सहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी 21 जागा होत्या, याच्यासाठी 9,322, आणि जर तुम्ही पर पोस्ट कॉम्पिटिशन पाहिलं सगळ्यात जबरदस्त कॉम्पिटिशन बघा, 444, म्हणजे एका पदासाठी 444 अर्ज। पुढे क्षेत्र व्यवस्थापक कोणी फॉर्म भरू शकत होते, त्याच्या 8 जागा होत्या, 11 फॉर्म आले 8 जागांसाठी, आणि कॉम्पिटिशन बघा डायरेक्ट 1470, म्हणजे आपल्याला जबरदस्त इथं कॉम्पिटिशन जे आहे तर ते बघायला मिळते। कनिष्ठ अभियंता सिव्हिल 17 जागा होत्या, 6,318 फॉर्म आले, 372 ची कॉम्पिटिशन आहे। कनिष्ठ अभियंता विद्युत यांत्रिकी 2च जागा होत्या, 611, म्हणजे 301 एवढी जी आहेत तर ते आपल्याला इथे बघायला मिळते। तसेच वीज तंत्री गट क 18 जागा होत्या, 2130 फॉर्म आले, म्हणजे 118 जागांसाठी तुमची कॉम्पिटिशन होते। पंप चालक श्रेणी 2 103 पदसंख्या होती, अर्ज होते 4,675, 45 आहे, कमी आहे। आणि जोडारीला 34 होते आणि 2,184 आणि 64, म्हणजे तुम्ही जर इथं पाहिलं 2 अंकी कॉम्पिटिशन बघायला मिळतं, इथं कॉम्पिटिशन कमी आहे। परंतु हे जर कॉम्पिटिशन तुम्ही ऍक्च्युअली तुमच्या कॅटेगरी वाईज करायला गेले ना तर थोडंसं जे आहे तर ते वेगळं होतं बरं का, ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे थोड्याशा व्यवस्थित प्रमाणात। समजा मी फिटर, बघा इथं फिटर अँड ट्रेसर आहे, तो अनुरेखक आहे। बघा, फिटर इन्स्पेक्टर ग्रुप सी, जर मी इथे गेलो बघा इथं 147 आहेत, ह्या ओपनच्या जागा असतील, मे बी पहिले जे आहेत तर त्या अशा पद्धतीने बघा या एवढ्या जागा बघायला मिळतात। हा टेबल आहे ना, तुम्ही तुमच्या पदानुसार एकदा बघून घेणं गरजेचं असणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ते बघायला मिळणार आहे। बघा, टोटल जर आपण पाहिलं ना याच्यात जवळपास बघा 1,12,055 अर्ज आलेले, किती, 1,12,055 एवढे अर्ज जे आहेत तर ते आलेले आहेत। आणि इथं पण पुढे दिसतच ना आपल्याला, म्हणजे SC साठी किती आलेले आहेत, 21,000 अर्ज आलेले आहेत। पुन्हा ST साठी किती आलेले आहेत, ST साठी थोडे कमी अर्ज आलेले आहेत, ST साठी फक्त 4,833 अर्ज आलेले आहेत। पुन्हा पुढचा VJA साठी 4,247। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सगळ्यात जास्त अर्ज कोणाकडे आले असेल, ऑब्विसली कशाला आलेले आहेत, OBC ला, म्हणजे 31,363 एवढे अर्ज जे आहेत तर ते तिथं आलेले आहेत। म्हणजे इव्हन दो ओपन पेक्षा जास्त अर्ज OBC याच्यामधनं जे आहेत तर ते आपल्याला इथं आलेले दिसतात। तर या सगळ्या गोष्टी होत्या आणि अशा पद्धतीने तुम्ही आपले MIDC च्या टेस्ट सिरीज जे आहेत तर त्या नक्की जॉईन करू शकतात।
भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.